Today we are going to study about the angle bisector property, very important property statement. The bisector of an angle of a triangle, bisector of an angle of triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. The bisector of an angle of triangle, bisector of an angle of triangle. हा ट्रायंगल कन्सिडर केला कोणता ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC हा ट्रायंगल कन्सिडर केला आपण. त्याचा बायसेक्टर कोण CE इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. याचा अर्थ काय झाला, इथला अँगल आणि इथला अँगल हे दोन्ही अँगल कसे झाले, इक्वल झाले. ओके. डिवाइड्स the side of opposite to the angle in the ratio of the remaining sides. या अँगल बायसेक्टर मुळे ही पुढची जी साइड आहे ती डिवाइड झाली कशामध्ये, AE आणि EB मध्ये. हा AE इज इक्वल टू EB जो आहे तो कोणा एवढा असणार आहे, उरलेल्या दोन बाजू, उरलेल्या दोन साइडचा रेशो काय, AC अपॉन BC. AC अपॉन CB म्हणजेच BC. हे आपलं काय प्रूफ आहे, हे आपलं प्रूफ आहे, टू प्रूफ हे आपल्याला ऑब्टेन करायचं. मग त्यासाठी बघा या ठिकाणी काय करावं लागेल की कन्स्ट्रक्शन करावं लागेल. त्यासाठी कन्स्ट्रक्शन करावं लागेल कारण जे गिवन मध्ये आहे, गिवन मध्ये काय की ट्रायंगल ABC आहे, त्याचा C काय अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर मुळे हा अँगल C जो आहे तो दोन इक्वल अँगल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट झाला. हे गिवन आहे, पण त्याच्यावरून आपल्याला प्रूव्ह काय करायचं, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. पण गिवन मध्ये इन्फॉर्मेशन सफिशियंट नाही प्रूफ पर्यंत जाण्यासाठी. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा गिवन मध्ये जर सफिशियंट डाटा नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागतं. म्हणून आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्शन काय करतोय, CE हा काय अँगल बायसेक्टर आहे, त्याला पॅरलल लाईन ड्रॉ केली, त्याला पॅरलल लाईन ड्रॉ केली कुठून, B मधून पॅरलल लाईन ड्रॉ केली. आणि त्याच वेळेस हा जो AC आहे तो AC एक्सटेंड केला. एक्सटेंड कुठपर्यंत केलं की जोपर्यंत ही B मधून आपण लाईन पॅरलल ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला जोपर्यंत ही इंटरसेक्ट होत नाही तोपर्यंत ही AC ही लाईन एक्सटेंड केली. एक्सटेंड केल्यानंतर ह्या दोन लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत त्या पॉइंटला नाव काय दिलं, D या पॉइंटला नाव दिलं. हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन शॉर्ट मध्ये लिहितोय तुम्ही, C ड्रॉ CE draw BD parallel to C. Actually जागा कमी असल्यामुळे शॉर्ट मध्ये लिहिलं. इथं आपल्याला व्यवस्थित लिहायचं म्हटलं तर काय लावावं लागेल, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू CE अँड AC एक्सटेंडेड अप टू D. म्हणजे बघा CE पॅरलल BD होईल, CE पॅरलल टू BD. देन प्रूफ. आता प्रूफ आपल्याला काय मिळवायचंय, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. आता हे पण मी इथं लिहितने फक्त एक्सप्लेन करतोय. बघा कसं मिळवता येईल आपल्याला, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर केला कुठला, ACB हा ओरिजिनल ट्रायंगल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये CE काय अँगल बायसेक्टर आहे. फक्त डायग्राम वरती कॉन्सन्ट्रेट करा. CE काय अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर आपण कशाला म्हणतो की तो त्या अँगलला दोन अँगल मध्ये इक्वल अँगल मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, बायसेक्ट करतो, दुभागतो. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अँगल कसे झाले, इक्वल झाले. ओके. आता आपण जर हा ट्रायंगल कन्सिडर केला कुठला, ABD हा ट्रायंगल जर कन्सिडर केलं तर तुम्हाला काय ऑब्झर्व होते की CE पॅरलल कोणाला आहे, BD ला आहे. CE पॅरलल कोणाला आहे, BD ला आहे, कारण आपण ते कन्स्ट्रक्शनच केलंय. मग मला सांगा ह्या ट्रायंगल मध्ये ABD ह्या ट्रायंगल मध्ये BD ही साइड आहे आणि त्या साइडला हा CE लाईन काय पॅरलल आहे. मग आपण BPT थेरम लास्ट लेक्चरलाच आपण BPT थेरम चा स्टडी केलेला आहे. मग BPT थेरम जर अप्लाय केलं कशामध्ये, इन ट्रायंगल ABD, इन ट्रायंगल ABD डायरेक्टली काय लिहिता येईल बघा आपल्याला, AC AE अपॉन EB, AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD.
This is the equation first according to BPT theorem. This is the equation first according to BPT theorem. Very simple. ही फर्स्ट स्टेप लिहिली आपण. एबीडी मध्ये काय अप्लाय केलं? बीपीटी थेरम अप्लाय केलं. बीपीटी थेरम अप्लाय केले की आपल्याला ए अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी मिळतंय. आणि तुम्ही ऑब्झर्व करा काय टू प्रूव्ह कडे बघा. ए अपॉन ईबी इथं फर्स्ट स्टेप मध्ये पण ए अपॉन ईबी आहे, इकडे एसी आहे, इथं पण एसी आहे. म्हणजे चेंज फक्त कशात आहे? सीबी आणि सीडी मध्ये. मग याचाच अर्थ काय झाला की हे जर आपल्याला प्रूफ मिळवायचं असेल तर आपल्याला फक्त दाखवायचं काय सीबी इज इक्वल टू सीडी. सीबी इज इक्वल टू सीडी. या ठिकाणी मी डायग्राम मध्ये दाखवता येत नाही, पण मला अंडरस्टँड व्हावं म्हणून फक्त इथं दाखवतो की आपल्याला दाखवायचं काय सीबी इज इक्वल टू सीडी. पण सीबी इज इक्वल टू सीडी दाखवण्यासाठी काय करावं लागेल? हा जो ट्रायंगल आहे, कुठला? छोटा ट्रायंगल सीबीडी. हा ट्रायंगल कसला ट्रायंगल दाखवावा लागेल? आयसोसेलस ट्रायंगल दाखवावा लागेल. आयसोसेलस म्हणजे काय की त्याच्या दोन साइड्स ऑपोजिट साइड्स इक्वल आहेत. मग त्याचे बेस अँगल पण त्यासाठी इक्वल दाखवावं लागतील. तर ते बघा कसे मिळतात आपल्याला. सुरुवातीचा ट्रायंगल परत एकदा सांगतो मी. एबीसी हा जो सुरुवातीचा ओरिजिनल ट्रायंगल आहे त्याचा अँगल बायसेक्टर कोण आहे? सी. इथले दोन अँगल इक्वल झाले. ओके. नंतर आपण ह्या सीईला काय केलंय? बीडी ही लाईन काय केली आपण? पॅरलल लाईन ड्रॉ केली. सीईला पॅरलल लाईन ड्रॉ केली. मग मला सांगा आता ह्या दोन लाईन्स कसे पॅरलल आहे. ओके. त्याची ही एडी ही काय कन्सिडर केली आपण? ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. तर मला सांगा हा अँगल आणि हा अँगल कसला अँगल झाला? corresponding angle. This is the pair of corresponding angle and we know that corresponding angles are congruent. म्हणजे angle ACE is equal to angle CDB. Angle हा angle ACB is equal to angle CDB. आता ह्या डायग्राम मध्ये परत ऑब्झर्वेशन करा तुम्ही की ह्या दोन लाईन्स पॅरलल आहेत. कुठल्या? सीई आणि डीबी. इथून ही लाईन इकडे काढली तर ही काय झाली? परत ट्रान्सव्हर्सल झाली. ह्या दोन पॅरलल लाईनची ट्रान्सव्हर्सल झाली. त्यावेळेस हा अँगल आणि हा अँगल कसला अँगल असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार आहे. कसला अँगल असणार आहे? अल्टरनेट अँगल असणार आहे. अल्टरनेट अँगल ऑल्सो कॉन्ग्रुएंट. पण इथला अँगल आणि इथला अँगल ऑलरेडी गिवन मध्ये इक्वल आहे. मग तेवढाच इथला पण असणार. हा पण अँगल काय झाला? सेम झाला. आणि आता आपण फर्स्ट स्टेप मध्ये काय म्हटलंय? हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. बघा काय लक्षात येईल तुमच्या गिवन मध्ये काय सांगितलंय? इथला अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. हा अँगल कोण एवढा आहे? एच एवढा आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली हा सुद्धा एवढाच होईल. आणि दिस इज द पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल सुद्धा इक्वल झाला. याचाच अर्थ काय झाला? दिस अँगल इज इक्वल टू दिस अँगल. म्हणजे हे चारही अँगल जे आहेत ते कसे होत आहेत? इक्वल होत आहेत. पण आपल्याला फक्त आता विचार कोणाचा करायचा आहे? बीसीडी चा विचार करायचा आहे. बीसीडी मध्ये हा अँगल डी आणि हा अँगल बी हे बेस अँगल आहेत. हे बेस अँगल जर इक्वल असतील तर त्याच्या अपोजिट साइड सुद्धा इक्वल असतात. म्हणजे ह्या अँगलच्या अपोजिट साइड कुठली आहे? सीडी. ह्या अँगलच्या अपोजिट साइड कुठली? बीसी. ह्या दोन्ही साइड्स कशा झाल्या? इक्वल झाल्या. त्या इक्वल असतील की डायरेक्टली आपल्याला हे प्रूफ मिळून जाईल. आता ते लिहायचं कसं ते बघा. इन ट्रायंगल ABD CE parallel to BD construction केले. CE parallel to BD, therefore angle ACE is equal to किंवा congruent is equal to angle CDB. रीजन क्या है?
corresponding angle. Corresponding angle. This is the equation second. This is the corresponding angle test. Angle AC. Okay. आता same in triangle ABD. In triangle ABD. In triangle ABD, C parallel to BD. C parallel to BD. इथं पण C parallel to BD लिहिले, पण इथं ट्रान्सव्हर्सल कुठली घेतली? AD ट्रान्सव्हर्सल घेतली. आता C parallel to BD ला ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका. छेदिका कोण घेतोय आपण? BC घेतोय. CB is a transversal म्हणजे this side, this and this pair is a alternate angle. पेअर होऊन जाईल म्हणजे angle ECB is equal to angle DBC. Angle DBC. This is the equation third. आता गिवन मध्येच काय सांगितलंय? सी अँगल बायसेक्टर आहे, त्याच्यामुळे ते गिवनचा यूज करून आपण असं लिहू शकतो अँगल ACE. अँगल ACE is equal to angle BCE. Angle BCE. Equation 4. Equation second, equation third आणि equation 4. Equation second, equation third आणि equation 4 चा जर विचार केला तर बघा तुम्हाला काय लक्षात येईल की AC कॉन्ग्रंट CDB ला. AC कॉन्ग्रंट कोणाला आहे? CDB ला. नंतर ECB हा कॉन्ग्रंट कोणाला आहे? इथं. आणि हे सुरुवातीला हे दोन्ही इक्वल आहेत. याचा अर्थ काय झाला? दिस अँगल आणि दिस अँगल ऑल्सो इक्वल. तेच आपल्याला पाहिजे. बाय ऑब्झर्विंग इक्वेशन 2, second, third and fourth, we can write now angle CDB. Angle CDB is equal to angle CBD. Angle CBD. हे दोन अँगल आपण इक्वल दाखवले बेस अँगल. तर त्याच्या अपोजिट साइड्स कुठल्या? Therefore in triangle CBD, आपण काय लिहू शकतो? साइड BC congruent to side CD. Side BC congruent to side CD. That is BC is equal to CD. याला इक्वेशन मी फिफ्थ म्हणतो. आता बघा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन फिफ्थ ऑब्झर्व करा. इक्वेशन फर्स्ट मध्ये जी लेफ्ट साइड काय AE upon EB as it is लिहिली. रिक्वायर्ड प्रूफ मध्ये AC आहे. AC मध्ये पण काही चेंज केलं नाही. AC आहे असं लिहिलं. इथं टू प्रूफ मध्ये काय BC आहे. इथं काय CD आहे. पण CD च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? बाय इक्वेशन 5 CD is equal to BC. BC means CB. BC म्हणजेच काय CB. This is our required proof. Once again within 2 minutes we overlook on angle bisector property. हे स्टेटमेंट. ओके. स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल CE काय अँगल बायसेक्टर आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अँगल कसे झाले? इक्वल झाले. ओके. प्रूफ काय करायचंय? AE upon EB is equal to AC upon CB. CB. आता सुरुवातीला C ला पॅरलल लाईन काय काढली? BD. हे काय आपलं कन्स्ट्रक्शन. हा सुरुवातीला मोठा ट्रायंगल कन्सिडर केला हा मोठा ट्रायंगल. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात काय येईल की BD या साइडला लाईन CE काय पॅरलल आहे. मग एका ट्रायंगलच्या एका साइडला जर उरलेल्या दोन साइड मधून जाणारी लाईन जर पॅरलल असेल तर त्या ठिकाणी आपण कोणता थेरम अप्लाय करू शकतो? BPT थेरम अप्लाय करू शकतो. म्हणून CE पॅरलल टू
बीडी अशी कंडिशन्स असताना आपण बीपीटी थेरम अप्लाय केला. बीपीटी थेरम अप्लाय केलं काय भेटलं आपल्याला? एई अपॉन ईबी. एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीडी. पण आपल्याला प्रूफ मध्ये बघा एई अपॉन ईबी इज इक्वल टू एसी अपॉन सीबी पाहिजे, म्हणजे सीडी नको आहे. म्हणजे आपल्याला इथं आपला फोकस कशावरती असायला पाहिजे? सीबी इज इक्वल टू सीडी. सीबी इज इक्वल टू सीडी. सीबी इज इक्वल टू सीडी हे दाखवणं हे आपलं फोकस आहे. मग ते दाखवण्यासाठी बघा काय करतो आपण? इन ट्रायंगल एबीडी. इन ट्रायंगल एबीडी एडी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. दोन लाईन्स पॅरलल आहेत, कोणत्या? सी आणि बीडी. मग पॅरलल असल्यानंतर ही एडी ट्रान्सव्हर्सल कन्सिडर केली. हा अँगल आणि हा अँगल कसला अँगल असणार? करस्पॉन्डिंग अँगल असणार. करस्पॉन्डिंग अँगल कसे असतील? कॉन्ग्रुएंट असतील. ओके. परत बघा त्याच दोन लाईन सी पॅरलल टू बीडी. ट्रान्सव्हर्सल फक्त चेंज केली. ट्रान्सव्हर्सल काय घेतली? सीबी घेतली. ट्रान्सव्हर्सल काय घेतली? सीबी. तर हा अँगल आणि हा अँगल कसले अँगल झाले? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात हे तुम्हाला माहिती आहे. मला सांगा हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. आणि ऑलरेडी हे दोन अँगल इक्वल आहेत. ऑलरेडी हे दोन अँगल इक्वल आहेत. याचा अर्थ काय झाला? दिस अँगल आणि दिस अँगल ऑल्सो इक्वल. म्हणजेच ट्रायंगल सीबीडी हा कसला ट्रायंगल झाला? आयसोसेलस ट्रायंगल झाला. त्याचे बेस अँगल जर इक्वल असतील तर त्याच्या बेस अँगलच्या अपोजिट साइड्स म्हणजे बीसी आणि सीडी ह्या अपोजिट साइड सुद्धा कशा असतील? इक्वल असतील. तेच आपण इथं प्रूव्ह केलंय. बीसी इज इक्वल टू सीडी. आणि फक्त इथं इक्वेशन फर्स्ट मध्ये इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन फिफ्थ चा यूज केला. ए अपॉन ईबी ऍज इट इज. ए अपॉन ईबी ऍज इट इज. एसी ऑल्सो ऍज इट इज. जस्ट चेंज इन सीडी. सीडीच्या ठिकाणी फक्त काय लिहिलं आपण? बीसी. बीसी म्हणजे आपण कसं लिहू शकतो? सीबी लिहू शकतो. दिस इज ऑल अबाउट अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. First example on angle bisector property. By observing this figure, in triangle MNP, NQ is a angle bisector. NQ is a angle bisector. Therefore, according to angle bisector property. By using angle bisector property, we can write now here NM upon NP. NM upon NP is equal to MQ upon PQ. QP. Therefore, NM, value of NM is given 25, write it. NP, value of NP 40. MQ 14. QP, find out the value of QP. Therefore, QP transfer to this side. After calculation, we got the value of QP is equal to 22.5 unit. According to angle bisector property, NM upon NP is equal to MQ upon QP. आता या ठिकाणी NM ची व्हॅल्यू दिली. NM ची व्हॅल्यू किती दिली? 25. NM is replaced by 25. NP ची व्हॅल्यू किती दिली? 40. So NP is replaced by 40 is equal to MQ ची व्हॅल्यू किती दिली? 14. So MQ is replaced by 14. Find out काय करायचं आपल्याला? QP ची व्हॅल्यू. QP as it is. Therefore QP is equal to 14 into 40 upon 25. After calculating, we got the value of QP is equal to 22.5
5 unit. Next one example of same type. Second example. This is figure. ABC is an triangle. BD is the angle bisector of angle ABC. Length of AB x, length of BC x plus 5, length of AD x minus 2, length of DC x plus 2. By observing this figure, find the value of x. Find the value of x. Here again angle bisector property by using angle bisector property. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी आपण इथे यूज का करू शकतो बघा, कारण बीडी हा काय अँगल बायसेक्टर आहे कोणाचा, अँगल एबीसी चा. मग अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नुसार काय लिहिता येईल आपल्याला, AB अपॉन BC, AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. AB ची व्हॅल्यू काय x, BC ची व्हॅल्यू काय x प्लस 5, AD इज इक्वल टू किती आहे x माइनस 2, DC किती आहे x प्लस 2, x plus 2, x minus 2 into x plus 5, x into x, x square, x into 2, 2x is equal to x into x, x square, x into 5 plus 5x minus 2 into x minus 2x minus 2 into 5 minus 10. This x square get cancelled. 5x minus 2x 3x minus 10, 3x 2x is equal to 3x minus 10. हा मायनस 10 इकडे शिफ्ट केलं तर काय झालं प्लस 10. 3x as it is, हा 2x इकडे शिफ्ट केलं तर काय झालं मायनस 2x. 3x minus 2x x. Therefore x is equal to 10. This is the required value of x. This is the final value of x.